श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। आज 13 जानेवारी 2024 आज आहे नृसिंह सरस्वती महाराजांची जयंती। गुरु ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हे जेव्हा आपण म्हणतो ना की हे असं म्हणतच राहावं वाटतं की थांबावं नाही वाटत। एवढा गोडवा, एवढा तळमळ, एवढा भाव, भक्ती, प्रेम आपण म्हणू शकतो की या शब्दांमध्ये आहे किंवा या वाक्यामध्ये आहे, जे महाराजांची सेवा करतात, जे सेवेकरी आहेत त्या प्रत्येकासाठी, किंवा जे आस्तिक असू द्या नास्तिक असू द्या, ज्याच्या कानावर हे शब्द पडतात ना तो अगदी 2 सेकंदासाठी का होईना, 1 मिनिटासाठी का होईना स्वतःमध्ये हरपून जातो, तो स्वतःला विसरून जातो आणि महाराजांच्या चरणी किंवा महाराजांमध्ये तो 1 सेकंदासाठी का होईना, तो नास्तिक असू द्या किंवा आस्तिक असू द्या, तो त्यांच्यामध्ये रममाण होऊन जातो। असं म्हणजे महाराजांचं आपण एक म्हणतो की त्यांचं एक अस्तित्व आहे किंवा दत्त तत्वच असं आहे की ते नाव जरी आपल्या कानावर पडलं किंवा ते जर आपल्या मुखामध्ये आलं तर आपण सर्व जे आपलं भान आहे ते हरवून जातो। आणि एक वेळा जर का तुम्ही महाराजांना शरण आलात, तुमच्या आयुष्यामध्ये बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परिस्थिती, काळ, वेळ हा एकसारखाच असेल असं नाही। तुमच्या, माझ्या किंवा इतर जे आता व्हिडिओ बघतायत तर प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असेल। कोणी खूप आनंदामध्ये असेल, बरेच जण खूप दुःखी असतील, बऱ्याच जणांना कोणी सोडून गेलेलं असेल, बरेच जण आजाराने त्रस्त असतील, बऱ्याच जणांवर खोटे आरोप लावलेले असतील। म्हणजे प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असू शकते। पण या कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असाल आणि तुम्ही जर का महाराजांना शरण आलात तर असं कोणतंही दुःख नाही, अशी कोणतीही अडचण नाही, अशी कोणतीही समस्या नाही जी महाराजांना तुम्ही शरण आल्यानंतर ती सुटणार नाही। पण सर्वात महत्त्वाचं, महाराजांच्या सेवेमध्ये कधीही दिवस मोजू नका। कधीही मी सांगितलेलं आहे किंवा अजून कोणी सांगितलेलं आहे म्हणून सेवेमध्ये आले, 40 दिवसांची सेवा सांगितली, 40 दिवस सेवा केल्या, 41व्या दिवशी मग आज तर काहीच झालं नाही, 42व्या दिवशी मी तो 40 दिवस सेवा केली, काहीच झालं नाही, आज तर 50 दिवस झाले, काहीच झालं नाही। हा काही खेळ नाहीये। आपण महाराजांना शरण आलो म्हणजे आपण आपलं जे म्हणतो आयुष्य, आपलं जे बोट आहे ते आपण महाराजांच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि जो मार्ग आपल्यासाठी योग्य असेल, जी दिशा आपल्यासाठी योग्य असेल, त्या दिशेने, त्या मार्गाने महाराज आपल्याला चालवत आहेत हा विश्वास आपण ठेवायला हवा। आणि जेव्हा हा विश्वास आपण त्यांच्यावर ठेवतो आणि आपले जे कर्म आहेत, जे आपले काम आहेत, नित्य काम, तुमचा जॉब असेल, व्यवसाय असेल, जे काही तुमचे काम आहेत ते आपण करत राहायचे आणि महाराजांवर विश्वास ठेवायचा। नक्कीच एक दिवस असा येईल की तुम्हाला महाराजांजवळ मागायची काहीच गरज पडणार नाही, न मागता तुम्हाला महाराज सर्व काही देतील। आणि इथे मी तुम्हाला अजूनही एक गोष्ट सांगते, तुम्ही महाराजांचे सेवेकरी आहात, तुम्ही स्वामींची सेवा करताय म्हणजे तुमचे सगळे काम धंदे सोडून, तुमच्या आवडी निवडी सोडून तुम्ही महाराज बनायचं, तुम्ही संसार सोडायचा, तुम्ही फक्त सेवाच करायची म्हणजे महाराज लवकर पावतील, महाराजांची कृपा आपल्यावर होईल असं सुद्धा नाही। सेवा म्हणजे काय, सुरुवातीला ही गोष्ट लक्षात घ्या। दिवसभरामधून फक्त 1 वेळा, मी तुम्हाला सांगते, दिवसभरामधून फक्त 1 वेळा तुम्ही श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे जरी तुम्ही फक्त 1 वेळा म्हटलात आणि याच्यामध्ये तुमचा भाव, ती भक्ती तुम्ही अंतःकरणापासून जर महाराजांना हाक मारली ना तर ही सेवा सुद्धा तुमची महाराजांपर्यंत पोहोचते आणि तुमच्या सेवेला महाराज प्रतिसाद देतात, तुमच्या हाकेला महाराज प्रतिसाद देतात। आणि तो या उलट तुम्ही 24 तास सेवा करताय पण त्या सेवेमध्ये तुमचं लक्षच नाहीये, तुमचा भावच नाहीये, तुमची भक्तीच नाहीये, तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही। माझं सांगण्याचं तात्पर्य काय की सेवा म्हटलं की तिथे भाव, भक्ती, श्रद्धा महत्वाची आहे। तुम्ही काय घातलं आहे, तुम्ही किती मोठी पूजा मांडलेली आहे, तुम्ही काय करता, तुम्ही किती पारायण केली, तुम्ही किती स्तोत्र वाचले म्हणजेच तुमची सेवा तुम्ही केली, महाराज तुम्हाला पावणार।
तुम्हाला अनुभव प्रचिती येणार असं नाही. जे काही करताय तुम्ही 24 तास करा, 5 मिनिटं करा, 6 तास करा, 2 तास करा, त्याच्यामध्ये श्रद्धा, ती तळमळ, तो भाव, ती भक्ती असायला पाहिजे. हे सर्वात महत्वाचं. आणि आजच्या दिवशी नृसिंह सरस्वती महाराजांची जयंती आहे. तर आपल्या देवघरामध्ये तुमच्याकडे जर नृसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. ती मूर्ती नसेल, दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. दत्त महाराजांचा फोटो तुमच्याकडे असेल तो फोटो स्वच्छ करायचा आहे, हार लावायचा आहे आणि महाराजांच्या समोर आपल्याला दिवा, अगरबत्ती हे लावायचं आहे. आता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक सुरुवातीला स्वच्छ पाण्याने करायचा आहे, त्यानंतर पंचामृताने करायचा आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. महाराजांना हिना अत्तर लावायचं आहे आणि छानसं एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर किंवा अगदी देवघरामध्ये तुम्ही महाराजांना छान काहीतरी वस्त्र, खाली पिवळट आंबा कलरचं वस्त्र असेल ते अंतरा, त्यावर महाराजांना आसनस्थ करा, त्यावर महाराजांना स्थान द्या, चांगला हार, फूल, धूप, दीप हे सगळं दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्य काय दाखवायचा हा सर्वात मोठा प्रश्न. तर नैवेद्य महाराजांच्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत, अगदी तुम्ही म्हणजे साधं तुम्ही वरण भात भाजी पोळीचा नैवेद्य दाखवला, तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही महाराज ते आवडीने ग्रहण करतील. पण महाराजांची जयंती आहे आणि तुमचा भाव असेल तर तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करू शकता किंवा तुम्ही वरण भात भाजी पोळी आणि एखादा गोड पदार्थ त्यासोबत करू शकता. पण हेही शक्य नसेल आणि तुम्हाला जर खरोखर महाराजांची म्हणजे सेवा आणि महाराजांसाठी काहीतरी करायचं असेल तर बेसनाचे लाडू जर आपण आपल्या स्वतःच्या हाताने बनवले आणि याचा नैवेद्य दाखवला तर हा सर्वात उत्तम नैवेद्य असेल. कारण महाराजांना बेसनाचे लाडू हे अतिशय प्रिय आहेत आणि हे बेसनाचे लाडू जर आपण आपल्या हाताने बेसन चांगल्या तुपामध्ये भाजलं, आपल्या हाताने जर आपण ते लाडू वळले म्हणजे लाडू बांधले आणि आपल्या हातांनी बांधलेल्या लाडवाचा नैवेद्य जर आपण महाराजांना दाखवला तर असं म्हटलं जातं की आपल्या हातावर जे दुर्भाग्य आहे तर त्या दुर्भाग्याच्या ज्या रेखा आहेत त्या सौभाग्यामध्ये बदलतात असं म्हटलं जातं. त्यामुळे स्वतःच्या हाताने जर तुम्ही लाडू बनवून तो नैवेद्य महाराजांना दाखवला तर खूप उत्तम आहे. बाकी जर काही नसेल तर मी तुम्हाला सांगितलं अगदी पेढा, दूध, साखर, खडी साखर दाखवली तरी चालेल, काही हरकत नाही. नैवेद्य दाखवल्यानंतर तास, 1.5 तास, 2 तास, कमीत कमी 1 तास तरी महाराजांजवळ हा नैवेद्य दाखवा. त्याच्यानंतर आपल्या घरातील सर्वांनी हा नैवेद्य खाल्ला तरीही चालतो. आता महाराजांचा अभिषेक केला, नैवेद्य दाखवायचा, त्यानंतर आरती करायची आहे. सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती करायची आणि त्यानंतर दत्त महाराजांची आपल्याला आरती करायची आहे. या दिवशी जर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा महाराजांना धूप, दीप आणि आरती केली तर खूप उत्तम आहे. आणि तुम्ही रेग्युलर लाईफ मध्ये पण प्रत्येक गुरुवार महाराजांची आरती जी आहे ती आपण केली तर खूप उत्तम आहे आणि रोज केलं तर सोन्याहून पिवळं आहे. उद्याच्या दिवशी गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय जो आहे तो आवर्जून पठण करायचा आहे. त्याचबरोबर संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे, जे वाचनासाठी फक्त 30 मिनिटं लागतात, फक्त अर्धा तास लागतो, तर संक्षिप्त गुरुचरित्राचं जर आपण वाचन केलं, संक्षिप्त गुरुचरित्राचा एक पाठ जर आपण केला, एक पारायण जर आपण केलं तर ही महाराजांची सर्वात मोठी सेवा असेल. कारण गुरुचरित्र ग्रंथ हा 53 अध्यायांचा आहे. ते बऱ्याच जणांना वाचणं शक्य होत नाही आणि आयुष्यामध्ये आपण आलोय तो एक वेळा तरी आपण गुरुचरित्राचं पारायण हे करायला हवं. तर ते शक्य नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण तुम्ही आजच्या दिवशी नक्की सुरू करू शकता आणि आजपासून जर तुम्हाला कंटिन्युटी मध्ये वाचायचं असेल तर खूप मोठं, याच्यापेक्षा महाराजांची दुसरी कोणती मोठी सेवा नाही. त्यामुळे तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं नित्य पठण करू शकता. हे कसं करायचं, काय करायचं याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संक्षिप्त गुरुचरित्राची सेवा करू शकता. त्याचबरोबर आपलं जे मोठं 53 अध्यायाचं गुरुचरित्र आहे तर त्यातील शेवटचा 53वा अध्याय जी अवतरणिका आहे, गुरुचरित्राची अवतरणिका आहे, ती आपण पठण करू शकतो. त्यामध्ये अगदी पहिल्या अध्यायापासून ते 52 अध्यायांपर्यंत प्रत्येक अध्यायाचा जो सार आहे तो त्या अवतरणिकेमध्ये आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की संपूर्ण गुरुचरित्र पठण केल्याचं फळ जे आहे, पुण्यफळ जे आहे ते आपल्याला लाभतं. त्यामुळे उद्याच्या दिवशी नक्कीच आपण गुरुचरित्रातील 53वा अध्याय म्हणजेच गुरुचरित्र अवतरणिका आपण पठण करू शकतो. आणि हे काही शक्य नाही झालं तर दिवसभरामध्ये
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त चालता फिरता बसता उठता या मंत्राचा नामजप आपण करू शकतो. श्री स्वामी समर्थ.